गेल्या 2 ते 3 दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे धाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या दरेवाडी येथील जे पुनर्वसित आदिवासी बांधव त्यांच्या घरात काल पाणी शिरले आणि गेली 5 वर्ष हे आदिवासी बांधव आहेत हे संबंधित विभागाशी पत्र व्यवहार करतात, मात्र हे जो विभाग आहे हा त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देत नाही आणि कोणतेही काम करत नाही। आज या ठिकाणची पाहणी करण्यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर आले होते। आम्ही त्यांच्याकडे जाणून घेऊया। दादा, नेमकी दरवर्षी ही परिस्थिती उद्भवते, काय सांगाल? आता भाम धरण 2011 साली झालं पाणी दिलं, त्या ठिकाणी पाण्याचा साठा झाला, तेव्हापासून बरोज मिरप आणि काळुस्त याच्यातले काही भाग जो पुनर्वसित झाला त्यांची जे काही पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांची जे काही सोयी सुविधा करायला होती, शाळा, तिथं त्यांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी मंडप किंवा रस्ते आणि घरे चांगल्या परत इतके कामं झालेले आहेत। आज मी बघितलं एवढा गाळ इतका पाऊस चालू असताना यामध्ये पाऊस जास्त पडतो, पण ते आत्ताच पवार साहेबांनी डेप्युटीने सांगितलं इथं पाऊस जास्त पडतो। अरे तुम्हाला माहिती आहे पाऊस पडतो, इगतपुरी तालुका पाण्याला महाडगड आहे, या ठिकाणी अधिकाऱ्यांनी डिपार्टमेंटनी त्याच्यानी कामं केलं पाहिजे। पाणी पाऊस पडतो म्हणजे पाऊस पडतो हे पुढून पुढे माहिती आहे, इगतपुरला पाऊस पडतो। आता जे काही कामं झाले पुनर्वसनाच्या माध्यमातून अतिशय पूर्ण झालेले, आज परिस्थिती आदिवासी लोक आमच्या या ठिकाणी गरीब लोक असल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर उतरत नाही, परंतु या परिसरामध्ये माळी मामा असतील, बाळासाहेब आपल्या कन्नडचे असतील, त्या गाडीचे असतील, सरपंच संदीप असेल, त्या ठिकाणी रामदासचे असतील, सगळे पाठपुरावा करत आहे, परंतु या ठिकाणी डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांना दाद देत नाही। आम्ही सांगून म्हणजे असं झालं ते तसं झालं, कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही। अरे तुम्ही त्यांचं दिलं थांबवा, त्यांचं ते काम करून घेते, काही फुकट करत नाही, परंतु जुळते मुळते आज कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी संबंधित डिपार्टमेंट त्यांचं जुळते मुळते कारभार चालू राहतो। हे कामं बघितले तर अतिशय सस्पेंड केले पाहिजे, अशा पद्धतीने कामं झालेले, त्याच्यावर पुढेही काही करणार नाही। आणि एक माणूस असं एकदा मी कागद लिहिला तर मी माघारी घेत नाही। या ठिकाणी आम्ही स्थानिक लोकांची परिस्थिती बघितली, एवढं चिखल आज हे पाणी सांडव्याचं पाणी येतो आणि त्या पाण्याचा उगम पाठीमागे फिरतो। आज इथं ही एवढी पाणी झालं त्यानंतर आता पाणी मशिनरी घालता येत नाही, परंतु यांनी पाहिजे होतं यांना 5 वर्षापासून जो काही अधिकारी आहेत 6 वर्षापासून यांना माहिती आहे, एकदा पाऊस अतिवृष्टी झाली किंवा जादा पाऊस झाला तर हे पाणी पाठीमागे फिरून आणि घरामध्ये तुमचं यांना माहिती आहे, पण यांना काही चाललंय यांनी या ठिकाणी अतिशय डोळेझाकपणा केलेलं आहे। म्हणून यासाठी एवढ्या आठवड्याभरात पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब यांच्याकडे मिटिंग घेऊन ते सगळे स्थानिक लोकांना घेऊन जातात आणि या परिसरातले माझे मामाचे बाळासाहेबांतील तोंडचे गाडीत सगळ्याला घेऊन ज्येष्ठ नागरिक दोन्ही गावच्या सरपंचांना आणि या परिस्थिती आज बघितली जी परिस्थिती तर मांडून त्यांचं लवकरात लवकर प्रश्न सोडू, पर त्याच्या पलीकडे त्याच्या पाठीमागे केलेले काम त्यांच्यावर कार्य करण्यासाठी संबंधित विषय मांडा। घटना काल दुपारची आहे, पण रात्रीपर्यंत तिथे कोणत्या प्रशासनाचे अधिकारी पोहोचले नव्हते। रात्री 10-10:30 वाजता मला माहिती झालं बातम्या आले तेव्हा त्यांना फोन केला इथे आले, म्हणजे अतिशय गोंड्याच्या कातडीचे आपण म्हणतो ना का निदार घेत नाही, त्यांना माहिती आहे ते काहीच होत नाही, परंतु 100% आता ही सगळी परिस्थिती बघताना यांच्यावर कारवाई केल्याशिवाय मी राहणार नाही, गप्प बसणार। पुनर्वसन करताना इथे सगळ्या मूलभूत सुविधा होत्या त्या पुरवल्या पाहिजे गेल्या होत्या नाही। आता त्या ठिकाणी आताच मग अशी एका भावनी सांगली तिथे आमच्या मुलांना शाळा नाही, तिथे बसण्यासाठी जे धार्मिक कार्यक्रम होतात, अनेक कार्यक्रम होत्यासाठी तिथे सभा मंडप नाही, रस्ते नाही, अंगणवाडी नाही, म्हणजे फक्त आमच्या जमिनी घेतल्या धरणं बांधले, आम्हाला 1000-500 रुपयांनी काही एकरी जमीन पैसे दिले असतील, पण परिस्थिती आमचे काही सोयी सुद्धा काहीच झालेलं नाही। त्याच्यासाठी मी 100% सरकारची मागणी आहे। आता हा जो प्रश्न हा किती दिवसात मार्गी लागेल? साहेब मी 8 दिवसात आता मंत्री महोदयाशी उद्याच वेळ घेऊन किंवा मंत्री महोदय आपल्या त्यांचा राज्याचा कारभार आहे, परंतु मला खात्री आहे मंत्री महोदय अतिशय चांगले, लवकरात लवकर मिटिंग लावून हा प्रश्न सोडू। लवकरात लवकर हे जे धाम धरणाच्या खाली पुनर्वसित जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या जे मूलभूत प्रश्न ते लवकर सोडवण्याचे आश्वासन आमदार हिरामण खोसकर यांनी दिलेले आहे। शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.